उद्धव ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे। पुण्यात आता शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य देखील आपण पाहूया या शिवसंकल्प मेळाव्याची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा शिवसंकल्प मेळावा सध्या सुरू आहे। अंबादास दानवे त्या ठिकाणी बोलतायत। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। स्वारगेट मधील गणेश कला क्रीडा मंदिरात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात विनायक राऊत यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्याला आता सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत शिवसेनेचे नेते विनायक राऊत आहेत। काय नेमका मेळावा असणार आहे, कारण की या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात आज पुण्यातून होतीये। शिवसंकल्प सप्ताह उद्यापासून 11 तारीखपर्यंत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बऱ्याच म्हणजे पहिलाच हा ज्या पुणे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत होतोय। आणि ह्या मेळाव्यातून ह्या शिवसंकल्प जो संकल्प पंधरवडा आहे, शिवसप्ताह जो आहे तो यशस्वीपणे साजरा कसा करावा याबद्दलचं मार्गदर्शन तर होणार आहे। पण त्याही पलीकडे जाऊन पुण्याची वाट लावायचं काम ह्या भाजपाच्या नेते मंडळींनी जी केलेली आहे। यावर्षी पुण्याला फक्त 35,000 क्युसेक्स मीटर पाण्याचा विसर्ग होऊन सुद्धा पुणे पाण्यामध्ये गेलं। भविष्यामध्ये जर अजून झालं तर पुण्यातल्या पहिल्या मजल्यापर्यंत पुणे पाण्यामध्ये जाईल। त्यामुळे ह्या पुण्याला वाचवायची गरज आहे। त्याचबरोबर पुण्यातल्या भ्रष्टाचारी भाजपच्या सरकारचं विसर्जन मुठा नदीमध्ये करण्याची गरज आहे। त्याचा सुद्धा उहापोह इथे केला जाईल आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, सोनियाजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचंय, पुण्यामध्ये आणायचंय। आणि पुण्यामध्ये आणणं एवढं आवश्यक आहे की जर पुण्यामध्ये हे भाजपाच्या भ्रष्टाचारी कंपूला जर आपण कुठे दूर फेकलं नाही तर भविष्यामध्ये पूर्ण पाण्याखाली जाईल। कॅमेरामन पियुष शेरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।